नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। तर मित्रांनो, येत्या 48 तासामध्ये वाऱ्याचा जो जोर आहे त्या वाऱ्याच्या जोरामुळे अंधुक ढगाळ परिस्थिती व्हायला सुरुवात होईल, ती म्हणजे कोकणामध्ये हळद उत्पादक असेल आणखी शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय। बरेच जण विचारतात हळद कधी उकडायची, त्या संदर्भात शेतीचं नियोजन अवकाळीच्या आधी आणि अवकाळी काळामध्ये कसं करायचं हे आपण आपल्या लाईव्हच्या माध्यमातून सांगणार आहोत। आणि याच व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला पुढील काळातही शेतीचं नियोजन ऐकण्यासाठी तुम्ही या चॅनलला फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती सगळ्या जिल्ह्यांची आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोतच। आणि येत्या 72 तासात म्हणजे 12 आणि 13 तारखेपासून पुढे वातावरण हे ढगाळलेलं पाहायला मिळेल। अरबी समुद्रामध्ये असलेलं बाष्प हे पूर्णपणे महाराष्ट्राच्या दिशेने पश्चिम महाराष्ट्राच्या मार्गे अति जोराच्या वाऱ्याने एकसारख्या वाऱ्याने येणाऱ्या 13 आणि 14 तारखेला महाराष्ट्राकडे धाव घेतोय। बंगालच्या उपसागरातला लो प्रेशरचा प्रभाव हा देखील याच तेलंगणा कोकण किनारपट्टीच्या भागाकडे येणार आहे। त्यामुळे 15 तारखेला पहिला पाऊस महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सुरुवात करतोय। 14 तारखेलाच या पावसाची झलक काही प्रमुख भागांमध्ये पाहायला मिळू शकते, पण 15 तारीख ही 3 ते 4 जिल्ह्यांसाठी ऍक्टिव्हिटी वाढवणारे आहे। त्या जिल्ह्यांचं नाव आहे नागपूर जिल्हा, हिंगणघाट, वर्धा या भागांचा समावेश होत चंद्रपूरला देखील थोडी दस्तक आहे। यवतमाळ आणि नांदेडला याची चाहूल लागेल, पण कमीत कमी तुम्हाला हळद उत्पादकांना काय नियोजन करता येईल या तारखेचा अंदाज घेऊनच करावा लागणार आहे। नागपूरकरांना, हिंगणघाटकरांना स्थानिक वातावरण पण धोके मात्र कमी आहेत। 16 तारखेला वातावरणाचा जोर हा धुळ्यामध्ये साक्री भागाकडे देखील आहे। मालेगाव, नाशिक क्षेत्रामध्ये वाऱ्याच्या तीव्रतेमुळे पाऊस कमी अधिक टक्केवारीनुसार तिथे होत राहील, पण साक्री सारख्या ठिकाणी, धुळ्यासारख्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला हळद उत्पादक शेतकऱ्यांनी तिथलं नियोजन या दिवशी सतर्कतेमध्ये करण्याचं प्रमाण मी वारंवार सांगतोय त्यामध्ये करावं लागणार आहे। सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो। काही शेतकऱ्यांची बाजरी, गहू, ज्वारी काढण्याचं नियोजन चालू आहे। मोठा धाक मात्र नाहीये, पण तरी सुद्धा 4-5 गावखेड्यांना हा रडार 16 तारखेला देखील धुळ्या, मालेगावमध्ये आणि नागपूरसह, मी तारखेनुसार अंदाज सांगतोय, ज्यांना नाही सांगितलं असं नोईज या तारखेला आपल्याकडे नाहीये, पण ज्यांना सांगतोय त्यांनी फक्त फोकस लक्ष देऊन ऐकायचंय। मालेगाव, नाशिक क्षेत्राचा धुळ्याचा भाग आला, मी पुन्हा 16 तारीख सांगतो आहे। एक दिवसासाठी तिथे वातावरण मोठं असणार आहे। वारे मात्र दिवसभरातील आणि दिवस मावता आभाळ आणतीलच, ही टक्केवारी त्या भागामध्ये ह्या दिवशी कमी आहे। मात्र नागपूरला स्थानिक वातावरणाची आणि गरमीची, मेघगर्जनेच्या ढगांची गर्दी ही नागपूरच्या बऱ्याच भागांमध्ये राहू शकते। पाऊस पडण्याचं प्रमाण 20% आहे। 10 ते 15 गावांना धोका आहे, पण नागपूरकरांनी देखील जसं की भंडारा असेल, कामठी परिसर असेल, तुमसार परिसर असेल, कटोला असेल, सावनेर असेल, या देखील भागांनी या दिवशी 16 तारखेला सतर्क राहायचं आहे। चंद्रपूरकरांनी देखील गडचोली या हिंगणघाट भागामध्ये सुद्धा 16 तारीख थोडी अडचणीची आहे। दिवस मावळता ही शक्यता वाढू शकते, त्यामुळे चिंतेची बाब राहू शकते। त्यानंतर परिस्थिती 17 तारखेला आणखीन बळकट तिखट होणार आहे। यामध्ये यवतमाळ, नांदेड, लातूरचाही समावेश होतोय। जालनाकरांना 17 तारीख सम्यतो साधारणच जाईल, त्यानंतर धाराशिवकरांना देखील साधारणच जाईल। धोका इथे नाहीये, कोकणातही धोका नाहीये। मात्र मालेगाव, धुळ्याचा काही प्रमुख भागांना या दिवशी सुद्धा स्थानिक वातावरणाची भीती आहे। तारीख 17 मार्च ही सांगतोय। मात्र 17 मार्चला गारपिटीचा रडार पहिला बनतोय, तो जो म्हणजे चंद्रपूर भागांमध्ये, हिंगणघाट परिसरामध्ये, गडचिरोली परिसरामध्ये, तुमसार म्हणजे भंडारा भाग, गोंदिया, नागपूर भाग, नांदेड परिसरातही थोड्या भागांमध्ये माहूर परिसर असेल, किनवट परिसर असेल, धर्माबाद परिसर असेल, या भागांमध्ये ही शक्यता वर्तवतो आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। मित्रांनो, या तारखेनुसार हे वातावरण अशा प्रकारचे ऍक्टिव्हिटी दाखवते। थोडी चिंता तुम्हालाही वाटत असेल, मग आता पुढच्या तारखा एक्सप्लेन करतोय, त्या देखील लक्षात घ्या कशा प्रकारच्या असतील। हा टप्पा आहे बंगालच्या उपसागरातला, जो 17-18 पर्यंत ताकद दाखवतोय। त्यानंतर थोडंसं स्थिर वातावरण झाल्यासारखं वाटेल, ढगाळ परिस्थिती आहे। नंतर 21-22च्या नंतर वातावरणामध्ये थोडा कमी पाऊस झाल्यासारखं वाटेल, पण लगेच परत 22-23च्या आकारामध्ये दुसरा टप्पा देखील येतोय। चिंता करण्यासारखंच आहे आणि वातावरणाची टक्केवारी 35च्या वर नाहीये।
याचा अर्थ तुम्हाला व्हिडिओ मोबाईलवरती आले, पुढे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. पण महाराष्ट्रातला 70% शेतकरी या तडाख्यातून वाचेल. 30% शेतकऱ्यांची आणि 35% शेतकऱ्यांची गॅरंटी घेता येत नाहीये. भीतीदायक वातावरण आहे. गारपीट होऊ शकतात, काही ठिकाणी विजा देखील पडू शकतात. प्रामुख्यानं नागपूर एरिया, मराठवाड्याचा पूर्वेकडील भाग, विदर्भाचाही पूर्वेकडील भाग आणि संभाव्य शक्यता असलेला धुळे, जळगाव जिल्हा देखील या रडारवरती आहे. मागच्या वेळी जळगावला धोका मिळाला नाहीये, पण यावेळी धुळ्याकडनं येणारं बाष्प ही मोठ्या संख्येनं असल्यामुळे तिथे धुक्याची शक्यता वाटते आहे. पण टक्केवारी तिथे मात्र काळजी मोठी करण्यासारखी नाहीये. ते वातावरणाचा दाब हा 1-2 ठिकाणी स्थानिक वातावरणामध्ये राहू शकतो. द्राक्ष उत्पादकांना एक विनंती आहे, शेतकऱ्यांचे भाव या अंदाजामुळे जास्त पडत असतील तर तुमचा अंदाज टाळावा की न टाळावा हा कमेंटमध्ये सांगायचा आहे. पण तुमच्या भागाची टक्केवारी सुद्धा कमकुवत आहे, जेणेकरून तुम्हाला सर्वदूर पावसाची नोंद होणार नाहीये. पण मात्र 20 ते 25% व्याप्ती तुमच्या भागात मॉडेलनुसार स्पष्टपणे अभ्यासामध्ये दिसत आहे. यानंतर परिस्थिती आपण जर पाहिली मित्रांनो, की मार्च महिना जसा वातावरण ऍक्टिव्हिटीमध्ये आहे, वारे सुद्धा ढकलण्याचा प्रयत्न करतात. वाऱ्याची ताकद पाऊस आणण्याची आहे आणि ती दुसरीकडे नेण्याची सुद्धा आहे. पण या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये गारपिटीचे, वादळाचे रिपोर्ट्स आपण पूर्णपणे तुमच्यापर्यंत मांडलेले आहेत. आता उद्यात आपण प्रमुख भागांची माहिती, ज्यांची आपण ह्या 11 ते 12 दरम्यान काय हाल होऊ शकतात हे देखील सांगण्याचा प्रयत्न करूयात. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, जालना परिसर, बुलढाणा परिसर, लातूर, धाराशिव पट्टा आणि बीड, नाशिक भागांमध्ये ही परिस्थिती पाहायला मिळते. तर ह्या भागामध्ये परिस्थिती काय आहे ते बघून घ्या. यांना 11 आणि 12 तारखेला त्रास नाहीये, 13 तारखेला देखील त्रास नाहीये. 14 तारखेला थोडं त्रासदायक वातावरण काही तुरळक भागांमध्ये राहू शकतं. कारण असं आहे की कोकणामध्ये ह्या टायमिंगला बाष्पयुक्त वातावरणाची आणि ढगाळलेल्या वातावरणाची परिस्थिती राहू शकते. भीतीचा धोका यावेळेस नाही. त्यानंतर 15 तारखेला देखील या भागामध्ये धोका नाहीये. फक्त धुळे आणि मालेगावच्या काही प्रमुख भागांमध्ये स्थानिक वातावरणाची भीती आहे. मालेगावकरांनी गहू 14 तारखेच्या आसपास काढायला आलेला काढून घेणं. टक्केवारी तुमच्या भागात कमकुवत आहे. 1-2 ठिकाणी मोठे अपवाद देखील घडू शकतात. 15 तारखेच्या आणि 16 तारखेच्या रडारवरती 2 अशा गटांमध्ये विभागण आहे. पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्राचा आभास जो आहे ते खाली ढकलतोय. कुठे? पूर्व विदर्भामध्ये. आता पूर्व विदर्भातही जिल्हे आपण जेमतेम का सांगतोय? कारण की अकोला असेल, इकडे वाशिम असेल, हिंगोली असेल, इथे रडार बनताना दिसतोय, जातानाही दिसतोय. पण पश्चिमी वारे यांना खाली पण ढकलतात. पण एक विनंती आहे, पश्चिमी वाऱ्याचा भरोसा आम्ही ठेवत नाहीये. ते कधी कधी अचानकच चकली मारतात आणि कमकुवत होतात. कमकुवत झाले की ते लो प्रेशर बनतात. त्यामुळे वाशिमकरांना देखील सतर्कतेचा इशारा आणि हिंगोलीकरांना सुद्धा, अकोलाकरांना देखील अमरावती बरोबरच देण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याची एक सिस्टम अशी आहे ज्यामध्ये खामगाव आणि मेहकर हे 2 भाग गारपिटीच्या रडारवरती प्रतिवर्षी येत आहेत. खामगावच्या अनेक भागांमध्ये वादळीची, वातावरणाची आणि गारपिटीच्या मोठ्या संख्येने भडीमार झालेला आहे. यावेळी सुद्धा अशी घटना स्थानिक वातावरणाच्या स्थानिक लेवलला होऊ शकते. पण गावांची संख्या ही कमी आहे मॉडेलनुसार सुद्धा. तर त्याबरोबर जालन्याचा समावेश, मोठ्या संख्येनं ताकदीनं पाऊस नाहीये. पण भीती मात्र जालन्याच्या अनेक भागांना यावेळी सुद्धा तो दाखवणार असेल, जशी पहिल्या वेळी दाखवली होती. मग जालनाकरांना काय नियोजन करायचे? जालनाकरांना एक विनंती आहे, काढायला आलेला माल काढून घेऊ शकता. जो माल काढायला आला त्याचा निर्धास्त राहा. सर्वांना धोका नाही. धोक्यांची टक्केवारी जालन्यासाठी 15% आहे. म्हणजे मागील वातावरणाच्या 5% ऐवजी, जसं मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 5% जालन्याला व्याप्ती होती, म्हणजे कुठे कुठे तो पाऊस पडला आहे, जसं की परतूर विभागाच्या काही भागांमध्ये सातकारा टाईपमध्ये. पण यावेळेस ती टक्केवारीमध्ये चक्क 10% वाढ होते. यामध्ये जास्त चांगला माल असेल, काढायला आलाच असेल तर काढून घेणं. ज्वारी उत्पादकांनी ज्वारीचं काम चालू ठेवायचंच आहे, कारण की यामध्ये सर्वांना धोका जालन्याकरांना, बीडकरांना सुद्धा पाहायला मिळत नाहीये. बीडकरांचे 2 विभाग होतात. बीडच्या पश्चिमी भागांना वातावरण कमी अधिक प्रमाणात आहे. पण मात्र माजलगाव, परळी, वैजनाथ परिसर, परभणी परिसरात देखील धोका संभाव्य शक्यता राहू शकते. स्थानिक वातावरणाची जी टक्केवारी आहे, दक्षिणेकडनं येणाऱ्या बाष्पाची भाग यापर्यंत पोहोचू शकतात. अनेक लेअर तयार होऊ शकते, तर अशी ही संभाव्य शक्यता आहे. आता सरळ रोखठोक सांगायचं झालं तर मग कोणत्या भागांना हे होणारच आहे आणि टक्केवारी जास्त आहे, तर एक्झॅक्टली त्या भागांची नावं तुम्ही समजून घ्या. नागपूर जिल्ह्याची टक्केवारी सर्वाधिक जास्त आहे. चंद्रपूर 1 नंबरला आहे. त्यानंतर वर्धा, भंडारा ह्या भागाचाही नंबर 1 वरती आहे. यवतमाळ सुद्धा डोंगराळ भागांची परिस्थिती या भागामध्ये किचकट राहू शकते. नांदेड पट्ट्यातही जेमतेम परिस्थिती आहे, पण धोके मात्र इथे विसरता येणार नाहीये. तिथला भाग जो आहे तो जेमतेम आणि अतिशय भयंकर उष्णतेच्या रडावरती आजही तडकतोय, तर अशा प्रकारची कंडिशन आहे.
आता तापमानाबद्दल बोलूयात. तापमानाची लेअर कमी होणार नाहीये. तापमानासाठी एक एप्रिल महिना सुद्धा ओलांडावा लागणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये ऊस उत्पादकांना दिलासा मिळू शकतो, ज्यामध्ये वातावरण पावसाचं आणि थंडीचं देखील राहू शकतं. पावसामुळे बनलेल्या थंडीचं असा दिलासा देखील मिळू शकतो. अशा प्रकारची संपूर्ण रिपोर्ट तुमच्यापर्यंत सादर केलेला आहे. आता वेळ आहे तुमच्या कमेंट घेण्याची. त्या कमेंटकडे मी फोकस करतो. घनसावंगी, तेमीर अंतरवल्ल्या, वारं, आभाळ ह्या गोष्टी राहील, पण मोठा धोका दिसत नाहीये. तुळजापूर 16 आणि 25 दरम्यान वातावरण खराब आहे. पश्चिमी वाऱ्याचं गरमीच्या दक्षिणी भागाचा हा लेअर फटका बसू शकतो. तर तारीख आहे 19. कोणत्या भागाला? धाराशिव पट्टा, बीड पट्टा, सोलापूर, सांगली पट्टा, आंत्रज, बुलढाणा हे जे काही भाग आहे तिथे देखील थोडा किचकट प्रभाव आहे. भूम परांड्याला तारीख आहे 18-19. सांगितले मी सर. आणखीन कोणाचे काही कमेंट्स असतील तर. नाशिक जिल्ह्याला सुद्धा 14 आणि 15 थोडी किचकट आहे मालेगाव साईडला. त्यानंतर परिस्थिती तुमच्या भागाची कमकुवतच दिसते आहे, पण थोडी गरमीची रडार वगैरे सिस्टम बनण्याची शक्यता आहे 24च्या आसपास. त्या दिवशी तुम्हाला सतर्क राहायचंय. पण नाशिककरांनी आणि द्राक्ष उत्पादकांनी जास्त धरू नका. चिंता एवढी मोठी नाहीये. आणि हा, तुम्ही म्हणाल एखाद्या ठिकाणी गायपीट झाली लगेच सगळ्या बागायतदार शेतकरी माझ्याच मुळे उठू नका, कारण की परिस्थिती सर्वांना नाहीये. सर्वांनाच धोके नाही तुमच्या भागामध्ये. फक्त 10-5 शेतकऱ्यांचं नुकसान होईल. गव्हाबरोबर किडी रगडत असतात अशी परिस्थिती आहे. सांगितलं तर अशा पद्धतीने सांगतोय की तुमच्या भागात 10 ठिकाणी 20 ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं या अवधीमध्ये. पण 90% शेतकऱ्यांना मोठा धोका नाहीये, द्राक्ष बागायतदारांना सुद्धा. पण मात्र मला चिंता वाटली आहे विदर्भाची आणि मराठवाड्याची, की यांच्या पूर्वेकडील भागांमध्ये ह्या टफ एरिया जो बनतो आहे, या गारपीटचे रडार देखील मोठ्या प्रमाणात संख्येने दिसत आहेत. आणि प्रामुख्यानं जे आपण पूर्व विदर्भातले जे जिल्हे सांगितलेत त्याबरोबर मध्यंतरी आपण बुलढाण्याचा आणि वाशिमचा समावेश मध्यंतरी आहे. तिथे दरसळ पुरवठते आहे. वाऱ्यामुळे कल झाला तर संभाजीनगरपर्यंत जाईल, नाही झाला तर खालचं तर फिक्सच केलेलं आहे. कडाष्टी, धानोरा परिसरात स्थानिक वातावरणाच्या लेयर्स बनत जातील. पावसाची शक्यता नॉर्मली पाहता आहे. शेतीचं नियोजन असं करा. आता बऱ्याच जण विचारतात की आता तुम्ही म्हणता पुढे वातावरण आहे की नाही. परत आपल्याला वातावरणाची जी काही सिस्टम्स आहेत, जे म्हणजे हळद उघडायची, आता हळद उघडायला आज बऱ्याच सज्ज आहे, तुम्ही उघडून घ्या. कमीत कमी ह्या 8 दिवसात ती वाळून तरी जाईल. गोळा करायला झाकायला येईल. लाईव्ह आपला तर वेळेवर राहणारच आहे. मग 2 दिवसात कुठं काय होऊ शकतं, दुपारून येऊ शकतो का, मग सकाळून गोळा करू का, संध्याकाळी गोळा करू का, या सगळ्या प्रश्नांना मी अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत. सिस्टम अवकळीची आहे. वैराग 22ला 19 आणि 20 सुद्धा चिंतेची आहे. फक्त स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे त्यावेळेला. आता मी थोडं मदत करतो तुम्हाला आणखी काही गोष्टींमध्ये. सांगली जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे मित्रा. टक्केवारी कमी आहे. 10-5 ठिकाणी बऱ्यापैकी होऊ शकतो. आणि 17-18 पासूनच तुमची सुद्धा व्याप्ती आहे. नक्कीच कैलाश पॉवर सर आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये पूर्व भागात देखील आहे. तारीख आहे तुमच्यासाठी 18, 17, 19. मी तुम्हाला एप्रिल महिन्याचा डेटा सांगण्याचा प्रयत्न करायला थोडा वेळ द्या मला. मी कमेंट घेण्याचा खूप प्रयत्न करणार आहे. गेवराई तालुक्यामध्ये भीती आहे मित्र. पूर्वेकडील भागांना दिनांक 19-20च्या संभाव्य शक्यतेनुसार. परभणी जिल्ह्याची परिस्थिती लातूरच्या आणि नांदेडच्या वातावरणामध्ये थोडी अडचणीची आहे. आणि धोके मात्र वातावरणामध्ये बऱ्यापैकी पाहायला मिळू शकतात. आणि विषय असा आहे की आपल्याला कामे नियोजन वेळेमध्ये करायचे आहेत. सलांखीन तालुका, मंठा परिसराकडे देखील वातावरण ऍक्टिव्ह होणार आहे. वातावरण टक्केवारीनुसार कमी जरी असलं तरी गर्जना, वादळ अशा गोष्टी होऊ शकतात. गावाची कोणतीही दिशा म्हणजे उत्तर भागाकडनं मंठ्याच्या वातावरणाचा प्रभाव अधिक पाहायला मिळतोय. वाकुळणी भागात देखील, तळ्या वगैरे भागात देखील हा प्रभाव पाहण्याची शक्यता दिसते. आणि मॉडेलनुसार ह्या गोष्टी अजूनही तफावत आहे. जो बनतोय जो तालुका, त्याच्यामध्ये तालुके चेंज होऊ शकतात. कारण की अवकाळीचा 100% गॅरंटी कुणालाच घेता येत नाही. तुम्हाला म्हणलं मी मराठवाड्यात होणार आहे, विदर्भात होणार आहे, पण काही गाव हे मात्र मान्सूनच्या काळात यशस्वी होतात. ह्या काळामध्ये परेशान करतात. मला एप्रिलचा डेटा काढतोय मी. पीडीएफ फाईल ओपन करतोय. मला थोडा वेळ द्या. हिंगोली जिल्ह्याला सर बघा 17-18 पासून तुमच्या भागामध्ये ऍक्टिव्हिटी आहे. 16लाच गरमीची लेवल वातावरण बनणार आहे. यवतमाळला 16, 17, 18 या 3 तारखा थोड्या अडचणीच्या आहेत. यवतमाळचा विशेष करून उत्तरेकडील भाग. जयदीप ठोंबरे सर आपल्या धाराशिव भागामध्ये 19 तारीख थोडी खराब आहे. आणि टक्केवारी खूप कमी, पडणार पण नाही एक ठिकाणी. पण आता मी हे का सांगतोय, 2 विभागात का बोलतोय, कारण की जे गावखेडे आहेत त्या गावखेड्यांना त्रास तिथे होणार आहे. वाऱ्याची वगैरे चिंता आहे. आणि विषय विनंती अशी आहे की तुम्हाला नियोजन करावं लागणार आहे. फलटण सातारा बघा, पश्चिमी भाग जो आहे फलटण सातारा 14 तारखेलाच वातावरण तिथे ऍक्टिव्ह होते. वारे देखील जोराने वाहत आहेत. आणि तुमच्या भागामध्ये वाऱ्याच्या ऍक्टिव्हिटीमुळे पाऊस थोडा कमी अधिक प्रमाणात आहे. तुम्हाला जवळपास चिंता दिसते पण इतकी नाहीये. पश्चिम महाराष्ट्र खानदेशला मोठा दाग दिसत नाहीये, पण गावखेडे किंवा तालुका 20% आतमध्ये येणारे सगळे भाग तिथे असू शकतात. आता मागच्या वेळेस किती पर्सेंटेज सांगितले होते, 15% वातावरण आहे. त्यामध्ये 2-3 अपवाद होऊ शकतात. 2-3 अपवाद घडले. 15%च्या वर टक्केवारी निघलीच नाहीये.
वाऱ्याने काही गहू पडला वगैरे वगैरे अशा गोष्टी झाल्यात, पण पावसाळी वातावरण ते 15% वर ओलांडच नाही. ह्यावेळीची टक्केवारी महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये बघितली सरासरी तर 35% पोहोचते आणि सर्वाधिक टक्केवारी मराठवाडा आणि विदर्भाच्या पूर्व भागामध्ये आहे. जळगाव ह्यावेळी सुद्धा मला वाटतं तडाख्यातून सुटू शकतो. जळगावसाठी थोडी गुड न्यूज येत आहे, पण जळगावला फक्त एक विनंती आहे, मालेगाव आणि धुळ्याच्या मधल्या भागातल्या वातावरणाचा प्रभाव जिथे असलेल्या जवळ असलेल्या तालुक्यांना पडू शकतो, ज्यामध्ये शिरपूर, अलीकडा, जामनेर परिसर या भागांना देखील काळजी करावी आहे. जय शिवराय दिगंबर खाम सर डायरेक्ट नेतेच केले का आम्हाला. परभणी तालुका गंगाखेड परिसर सुद्धा तारीख आहे 16, 17, 18, 19, 18 आणि 17 तशी चिंतेची आहे. नांदेड भोकर परिसराला सतर्क राहण्याची तारीख आहे 17, 18, 19, 16 पासून ऍक्टिव्हिटी तुमच्या भागामध्ये वाढणार आहे. जगन सर बरांजळाला चिंता मोठी नाहीये, वातावरण बनणार आहे, खराब असेल आणि मागच्या सारखं चिखली वगैरे भागाकडनंच ते ऍक्टिव्ह होणार आहे. भोकरदन मारोळा सेम कंडिशन दादा, वातावरण आहे पण धोके मात्र नाहीत मोठे. एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा चिंतेची ढग आहेत. एप्रिल महिन्याच्या काही तारखा सुद्धा आणखीन किचकट राहणार आहेत. एप्रिल आणि बरोबरच मे सुद्धा परेशानीचा आहे. मे मध्ये सुद्धा काही तारखा समोर येतील. एक शॉर्टकट व्हिडिओ मी तारखा संदर्भात देईल. आता सुरुवातीपासून जी काय आपण माहिती सांगितली आहे, सुरुवातीपासून जे डेटा दिला आहे त्या डेटेनुसार आपलं काम करा. महाराष्ट्रातल्या हळद उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे, 18 तारखेपर्यंत बऱ्याच ठिकाणी चान्सेस मिळतोय पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा वगळता. त्यामध्ये पुन्हा संध्या कमी आहेत, नंतर 8 दिवसाची गॅप आहेत, हळद उकळून ठेवू शकता. पण नक्कीच तुम्हाला एक विनंती आहे, नागपूरकरांना तारीख लवकरची आहे. 15 आणि 16 पासून तिथे ऍक्टिव्हिटी वाढायला सुरुवात होईल आणि विदर्भाच्या सुद्धा पूर्व भाग देखील आणि मराठवाड्याचा सुद्धा पूर्व भाग देखील काळजीमध्ये आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.